पुढची बातमी पाहूया। पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे समोर आल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक मोहीम सुरू केली आहे। भारत सरकारने 7 शिष्टमंडळ 32 देशांमध्ये पाठवली आहेत। याद्वारे 51 राजकीय नेते राजदूतांसह भारताची बाजू आणि पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर मांडतायत। सर्व पक्षी नेत्यांचा या शिष्टमंडळांमध्ये समावेश आहे आणि ही शिष्टमंडळ आपली कामगिरी चोख बजावत असल्याचंही समोर येत आहे। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड दहशतवादी हल्ला झाला आणि सारं जग हादरून गेलं। मात्र या हल्ल्यानंतर शांत न बसता 6 आणि 7 मे पासून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि त्याच्या आड लपलेल्या दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला। 3 दिवसांच्या भारत-पाकिस्तान संघर्षानंतर पाकिस्ताननं भारताविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा गळा काढण्यासही सुरुवात केली। भारताने ऑपरेशन सिंदूर पूर्वी केलेले सिंधू जलकरार स्थगित करणं, व्यापार बंद करणं, भारतीय हवाई हद्द बंद करणं यासारख्या उपायांमुळे पाकिस्तानला चांगलाच फटका बसला। भारत इथंच थांबला नाही, तर भारताने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका कशी योग्य आहे हे पटवून देण्यासाठी आपली 7 शिष्टमंडळं 32 देशांमध्ये पाठवली आहेत। यात सर्व पक्ष नेत्यांसह राजदूतांचा समावेश आहे। त्यापैकी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करतायत काँग्रेस नेते शशी थरूर। थरूर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अमेरिकेत भेट दिली। त्यांनी न्यूयॉर्क येथील भारतीय दूतावासात आयोजित कार्यक्रमात भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती जगासमोर मांडली। यावेळी त्यांनी दहशतवादाविरोधात जागतिक एकतेचं आवाहन केलं। हे आवाहन त्यांनी न्यूयॉर्कमधील 9/11 स्मारकाबाहेर माध्यमांशी बोलताना केलं। अमेरिका 9/11ला दहशतवादाचा बळी ठरला। भारताने ही जखम वारंवार सहन केली आहे। आम्ही एकतेच्या भावनेने आलोत असंही शशी थरूर म्हणाले। तसंच आपण सरकारसाठी काम करत नाही तर भारतासाठी आलोत असंही त्यांनी स्पष्ट केलंय। I don't work for the government, as you know. I work for an opposition party, but I myself authored an op-ed in one of India's leading papers, the Indian Express, within a couple of days, saying the time had come to hit hard but hit smart. And I'm pleased to say that's exactly what India did. On the night of the 6th, 7th of May, it was 6th here, it was 7th for us, at 1:05 in the morning, a time chosen deliberately to avoid any risk of too many civilians wandering about or any collateral damage, very precise and calibrated strikes took place on 9 specific known terrorist bases, headquarters and launch pads. Those included those of the Lashkar-e-Taiba in a place called Muridke, those of the Jaish-e-Mohammed, the organization that is responsible, amongst other things, for the murder of Daniel Pearl, some of you knew in New York, and others. अमेरिकेनंतर शशी थरूर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ गयाना, पनामा, ब्राझील आणि कोलंबियाला भेट देईल। तिथेही भारताची भूमिका स्पष्ट केली जाईल। दरम्यान भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील बहरीनला पोहोचलेल्या शिष्टमंडळात असदुद्दीन ओवैसी यांचाही समावेश आहे। त्यांनीही भारताची भूमिका स्पष्ट करताना पाकिस्तानवर जोरदार टीकास्त्र सोडलंय। पाकिस्तान हा एक अपयशी देश आहे, ते लोकांना मारण्यासाठी धर्माचा वापर करतात असा आरोप ओवैसी यांनी केलाय। You know the first and last one, and because of that concern, our government has sent us over here and various delegations comprising of all party members of parliament to different parts of the world, so that the world knows the threat which India has been facing from last so many years. And unfortunately, we have lost huge amount of human lives. Innocent people have been killed, and the fact of the matter is that this problem emanates from Pakistan only. Unless and until Pakistan stops promoting, aiding, sponsoring all these terrorist groups, this issue will not go away. And India has exercised utmost restraint in dealing with this problem. एकूणच भारताची 7 शिष्टमंडळं 32 देशांसमोर पहलगाम हल्ल्याची तीव्रता आणि त्यावर भारताने दिलेलं प्रत्युत्तर पटवून देत आहेत। शशी थरूर आणि ओवैसी या विरोधी पक्षातील नेत्यांनीही पाकिस्तानची चांगलीच पोलखोल केली आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।